Welcome to free online classes of physics with Lambers. So, we have studied regarding the periodic motions, and there are three groups of periodic motions: circular periodic motions, rotational periodic motions, and oscillatory or vibratory periodic motions. And we know that the simplest type of oscillatory periodic motion is called as simple harmonic motion. आणि या सिंपल हार्मोनिक मोशनचे ज्यावेळेला एखादी बॉडी सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करेल that time each and every particle of that oscillating body will move to and fro about its mean position along certain fixed path. आणि या सर्टन फिक्स्ड पाथचं जे नेचर आहे डिपेंडिंग अपॉन दॅट नेचर सिंपल हार्मोनिक मोशन आर ऑफ टू टाइप्स: linear simple harmonic motion and angular simple harmonic motion. And in the last lecture we completed explanation and definition of first type of simple harmonic motion, which is the linear simple harmonic motion. आणि आपल्याला माहित झालं की जर एखादं पार्टिकल, एखादी बॉडी किंवा एखादा ब्लॉक, जो आपण लास्ट लेक्चर मध्ये स्प्रिंग मास ऑसिलेटिंग सिस्टीम घेतली होती, त्यामध्ये मास म्हणजे रेक्टँग्युलर ब्लॉक होता. आणि हा रेक्टँग्युलर ब्लॉक ज्यावेळेला लिनियर एसएचएम परफॉर्म करेल त्यावेळी त्या रेक्टँग्युलर ब्लॉकवर स्प्रिंग कडून रिस्टोरिंग फोर्स एक्झर्ट केला जाईल. आणि हा रिस्टोरिंग फोर्स नेहमी मीन पोझिशन कडे डायरेक्टेड असेल. ऍट द सेम टाइम द ब्लॉक हॅज डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन, ब्लॉक हॅज व्हेलॉसिटी, ब्लॉक हॅज ऍक्सलरेशन. आणि आपल्याला तीन पर्टिक्युलर पोझिशन्स माहित झालेले आहेत. ब्लॉकची मीन पोझिशन म्हणजे ओ न डिनोट केली होती, राईट एक्स्ट्रीम पोझिशन आपण कॅपिटल बी न डिनोट केली होती, आणि लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन कॅपिटल ए न डिनोट केली होती. आणि ज्यावेळी ब्लॉक कोणत्याही एक्स्ट्रीम पोझिशनला असतो, म्हणजे लेफ्ट एक्स्ट्रीमला असेल कॅपिटल ए किंवा राईट एक्स्ट्रीमला असेल कॅपिटल बी, इथं त्याचं फक्त स्पीड किंवा व्हेलॉसिटी झिरो असते. पण डिस्प्लेसमेंट, ऍक्सलरेशन आणि रिस्टोरिंग फोर्स हे तिघांच्या व्हॅल्यू मॅक्झिमम असतात एक्स्ट्रीम पोझिशनला. पण ज्यावेळी तो ब्लॉक मीन पोझिशनला येईल त्यावेळी मात्र स्पीड मॅक्झिमम असणार, पण डिस्प्लेसमेंट, रिस्टोरिंग फोर्स, ऍक्सलरेशन ह्या तिघांच्याही व्हॅल्यू मिनिमम म्हणजे झिरो असणार. तर या पद्धतीनं तुम्ही लास्ट लेक्चर मध्ये लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन हा फर्स्ट टाइप एसएचएम चा समजावून घेतलेला आहात विथ द हेल्प ऑफ स्प्रिंग मास ऑसिलेटर. सो इन दिस लेक्चर लेट अस लर्न डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. म्हणजे हे जे इक्वेशन आहे लिनियर एसएचएम च डिफरन्शियल इक्वेशन, ह्या इक्वेशनच्या मदतीनं तुम्ही लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन एखाद्या पार्टिकलची, बॉडीची किंवा ऑब्जेक्टची कम्प्लिटली एक्सप्रेस करू शकता, कम्प्लिटली एक्सप्लेन करू शकता. सो लेट अस लर्न हाऊ टू डिराइव्ह डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. आता ह्या इक्वेशनला डिराइव्ह करण्यासाठी आपण इथं रेक्टँग्युलर ब्लॉक ऐवजी एखादं पार्टिकल घेऊया ज्याचं मास एम असेल, and that particle will perform linear SHM along straight path. तोच पाथ आपण घेऊया ए बी अबाउट द मेन पोझिशन ओ. तर त्या पद्धतीचं एक सेंटेन्स इथं आपल्याला सुरुवातीला समजून घ्यायला लागेल. सो वी हॅव कन्सिडर्ड हिअर, यू कॅन सी पार्टिकल हुज मास इज एम परफॉर्मिंग लिनियर एसएचएम along straight line AB. सेम जी ऑसिलेटरी सिस्टीम स्प्रिंग मास ऑसिलेटर मध्ये एक्स्ट्रीम पोझिशन ए आणि बी आहेत, त्यातील ए ही लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन, बी ही राईट एक्स्ट्रीम पोझिशन अबाउट द मेन पोझिशन ओ. म्हणजे ऍक्च्युअल पाथ जो होता तो एओ बी होता. ओ त्यातील मेन पोझिशन, इक्विलिब्रियम पोझिशन, ए ही लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन आणि बी ही राईट एक्स्ट्रीम पोझिशन. तर ह्या मेन पोझिशन भोवती एम मास असणारं पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम, आणि पाथ जो आहे तो स्ट्रेट आहे, ए बी हा पाथ स्ट्रेट आहे. तर ह्या सेंटेन्सला एक्सप्लेन करणारी डायग्राम आपण रेफर करूया. सी हियर. So this is the path AB. You can see path AB. Left extreme position is A, right extreme position is B,
मीन पोझिशन इज ओ. आणि ते पार्टिकल लिनियर एसएचएम परफॉर्म करणारे जे पार्टिकल आहे ते ऍट धिस इन्स्टंट, या इन्स्टंटला त्या पाथवर पी पॉइंट जवळ आहे. पार्टिकल इज ऍट पॉइंट पी. ज्या पी पॉइंटचं मीन पोझिशन पासूनचं जे काही डिस्टन्स आहे ते एक्स आहे. म्हणजे एक्स हे डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट पार्टिकल फ्रॉम द मीन पोझिशन. आणि आपल्याला माहिती आहे हे डिस्प्लेसमेंट नेहमी डायरेक्टेड अवे फ्रॉम मीन पोझिशन. ऑलवेज डायरेक्टेड अवे फ्रॉम द मीन पोझिशन. ऍट द सेम टाइम त्या पार्टिकलवर ऍक्ट होणारा जो रिस्टोरिंग फोर्स आहे तो रिस्टोरिंग फोर्स इथं आपण एफ दाखवलेला आहे पहा. हा रिस्टोरिंग फोर्स नेहमी डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन. मग डायरेक्शन ऑफ रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे अपोजिट असतात. दॅट्स वाय रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन अँड डिस्प्लेसमेंट इज डायरेक्टेड अवे फ्रॉम मीन पोझिशन. आणि हे पार्टिकल आपण असं समजूया इट इज मुव्हिंग टुवर्ड्स द राईट ऑफ मीन पोझिशन. सो लेट at time t particle is at point p at a distance x from the mean position. जे आपण आताच एक्सप्लेन केलं. म्हणजे एका पर्टिक्युलर टाइमला ऍट एनी इन्स्टंट ऑफ टाइम टी पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम इज ऍट पॉइंट पी. आणि त्याचं मीन पोझिशन पासूनचं जे काही डिस्टन्स आहे ते एक्स आहे. मग पी पॉइंट जवळ त्याच्यावर ऍक्ट होणारा रिस्टोरिंग फोर्स आपल्याला कॅपिटल एफ न दिलेला आहे. आणि हा रिस्टोरिंग फोर्स आपल्याला फाइंड आउट झालेला आहे. आपण एक्सप्लेन केलं स्प्रिंग मास ऑसिलेटर सिस्टीम. तिथं त्या पार्टिकलवर ऍक्ट होणारा रिस्टोरिंग फोर्सचं इक्वेशन किंवा तो जो रेक्टँग्युलर ब्लॉक मूव्ह होत होता टू अँड फ्रो त्याची मोशन एक्सप्लेन करणारे इक्वेशन आपल्याला माहिती होतं ते म्हणजे रिस्टोरिंग फोर्सच इक्वेशन. सो रिस्टोरिंग फोर्स ऍक्टिंग ऑन धिस पार्टिकल ऍट पॉइंट पी इज गिव्हन बाय एफ इक्वल टू मायनस के एक्स. आता यामध्ये निगेटिव्ह साईन फोर्स आणि डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शन ज्या अपोजिट आहेत दॅट इज इंडिकेटेड बाय निगेटिव्ह साईन. वेअर के इथं जो के आलेला आहे त्या के ला आपण फोर्स कॉन्स्टंट म्हणणार आहोत. आणि इट इज ऑल्सो कॉल्ड एज फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. कारण हा के जो आहे तो तुम्ही एफ अपॉन एक्स लिहू शकता. सो के इज स्टार्टिंगला तो फोर्स कॉन्स्टंट आहे पण त्याला आपण आणखी म्हणू शकता फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. ओके. आफ्टर दॅट जर तुम्हाला डिस्प्लेसमेंट माहिती असेल आणि आपल्याला माहिती आहे ऑसिलेटरी मोशन मध्ये, सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये किंवा ऑसिलेटरी पिरियडिक मोशन मध्ये पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट असेल, व्हेलॉसिटी असेल, ऍक्सलरेशन असेल, रिस्टोरिंग फोर्स असेल, दे आर चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग हे जे डिस्प्लेसमेंट आहे एक्स, this is displacement at time t when particle is at point p. आणि जसं टाइम बदलेल तसं हे डिस्प्लेसमेंट देखील चेंज होणार आहे. आणि रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विल गिव्ह यू व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल. हे जर डिस्प्लेसमेंट इन्स्टंटेनियस असेल तर या डिस्प्लेसमेंटचा रेट ऑफ चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम काढला यू विल गेट द इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आता ती इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आपण फाइंड आउट करूया. सी हियर velocity of particle is equal to rate of change of displacement with respect to time. किंवा मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही म्हणू शकता velocity is equal to derivative of x with respect to t. या पद्धतीनं डिस्प्लेसमेंटचं डेरिव्हेटिव्ह घेतलात विथ रिस्पेक्ट टू टाइम तर तुम्हाला velocity मिळेल. जर डिस्प्लेसमेंट इन्स्टंटेनियस असेल तर velocity देखील इन्स्टंटेनियसच आहे. कारण हा जो टाइम इंटरवल आहे दॅट इज व्हेरी व्हेरी स्मॉल किंवा व्हेरी शॉर्ट. आणि जर मला व्हेलॉसिटी मिळाली असेल तर ती व्हेलॉसिटी देखील टाइम नुसार चेंज होणार आहे. दिस व्हेलॉसिटी इज ऑल्सो चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि चेंज इन व्हेलॉसिटी प्रोड्युसेस ऍक्सलरेशन. इफ दिस व्हेलॉसिटी इज instantaneous we will get the instantaneous acceleration like this. Therefore acceleration of particle, जसं तुम्ही velocity फाइंड करण्यासाठी रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम घेतलात किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम घेतलात तसं ऍक्सलरेशन फाइंड आउट करण्यासाठी आपण घेऊ शकता रेट ऑफ चेंज ऑफ velocity विथ रिस्पेक्ट टू टाइम किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ velocity
with respect to time. It is given by like this. See here, a equal to rate of change of velocity with respect to time किंवा derivative of velocity with respect to time. आता या फॉर्म्युल्यामध्ये velocityची व्हॅल्यू इथून घेऊया आपण dx by dt. See here. So d dt म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ dx by dt with respect to time. आणि हे डेरिव्हेटिव्ह तुम्ही असं लिहू शकता आता d square x upon dt square. किंवा याला असं पण म्हणता येईल सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. And this is what? First order derivative of displacement. म्हणजे डिस्प्लेसमेंटचं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी देणार आणि डिस्प्लेसमेंटचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह यू विल गेट ऍक्सलरेशन. आणि एकदा तुम्हाला पार्टिकलचं ऍक्सलरेशन मिळालं, आपल्याला पार्टिकलचं मास माहिती आहे, मग आपण न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन वरून न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन वरून आपल्याला फोर्स इक्वेशन मिळालेलं आहे. आपण त्या पार्टिकलवर ऍक्ट होणारा फोर्स फाइंड आउट करू शकतो. सो अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, फोर्स इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. आणि हा जो फोर्स आहे तो त्या पार्टिकलवरच ऍक्ट होणार, कारण हे ऍक्सलरेशन त्या पार्टिकलचं. सी हियर एफ इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. पण यातील ऍक्सलरेशनची जी व्हॅल्यू आहे ती ऍक्सलरेशनची व्हॅल्यू आपल्याला इथं मिळालेली आहे. मग ती व्हॅल्यू तुम्ही व्हेलॉसिटी मध्ये घ्यायचं असेल तर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट मध्ये घ्यायचं असेल तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. मग आपण डिस्प्लेसमेंट मध्येच घेऊया. सी हियर m इंटू सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. आता इथं इक्वेशन 1 गिव्स यू रिस्टोरिंग फोर्स ऍक्टिंग ऑन द पार्टिकल p, isn't it? And equation 2 once again gives you force acting on the same particle. म्हणजे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मधून मिळणारे जे फोर्सेस आहेत, that forces are acting on the same particle at the same instant t. त्यामुळे इक्वेशन 1 आणि 2 यामधील फोर्सेसच्या व्हॅल्यू सेमच आहेत. आणि फोर्सेसचे व्हॅल्यू सेम असतील तर इक्वेशन 1 आणि 2 च्या लेफ्ट हँड साइड इक्वल आले, त्यामुळे आपण राइट हँड साइड देखील इक्वल लिहू शकतो. So if you compare equation 1 with equation 2, we can equate the right hand side and right hand side of the both equation. See here. So comparing equations 1 and 2. जर तुम्ही इक्वेशन कंपेअर केलं तर दोन्हीही इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड सेम आहेत. See here. So we can equate the right hand side like this. See here. This is the right hand side of equation 2 and this is the right hand side of equation 1. इक्वेट केलात. आता हे मायनस के एक्स आहे, याला जर तुम्हाला लेफ्ट साइडला शिफ्ट करायचं असेल तर मायनस के एक्स हे प्लस के एक्स होईल. सी हियर प्लस के एक्स इक्वल टू 0. आणि हे इक्वेशन 3. आता ह्या इक्वेशन 3 मध्ये अजून एक आपण बदल करूया. ह्या इक्वेशन 3 च्या प्रत्येक टर्मला लेफ्ट हँड साइड असेल किंवा राइट हँड साइड असेल, डिवाइडिंग बाय m, what we will get. जर आपण m ने डिवाइड केलं या टर्मला तर इथून m कॅन्सल होईल, आणि याला जर तुम्ही m ने डिवाइड केलं तर kx अपॉन m येईल. मग त्या इक्वेशनचा बदललेला फॉर्म तुम्ही अशा पद्धतीने समजावून घ्या. सी हियर d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर प्लस k अपॉन m इंटू x इक्वल टू 0. दिस इज युअर इक्वेशन 4. म्हणजे इथं इक्वेशन 3 मध्ये फक्त बदल काय केलाय, इक्वेशन 3 ला फक्त m ने डिवाइड केलेलं आहे आपण प्रत्येक टर्मला. That time the form changes like this. d square x upon dt square plus k upon m into x equal to 0. Equation 4. आता या इक्वेशन मध्ये पुन्हा एकदा आपण छोटासा चेंज करूया. See here. Therefore d square x upon dt square, मला लक्षात घ्या हे d square x upon dt square जे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे डिस्प्लेसमेंटचं, this is nothing but acceleration. In terms of displacement, this is nothing but acceleration. This is nothing but acceleration. So d square x upon dt square plus omega square x equal to 0. Equation 5. आता इक्वेशन 4 आणि इक्वेशन 5 चं जर कंपॅरिझन केलं तर चेंज कुठे दिसतो, instead of k upon m we have written here omega square. See here where omega square is k upon m.
ओमेगा स्क्वेअर इक्वल टू के अपॉन एम. पण के म्हणजे काय? फोर्स कॉन्स्टंट. आणि तो फोर्स कॉन्स्टंट तुम्ही लिहू शकता एफ अपॉन एक्स. सी हिअर एफ अपॉन एक्स. पण हे जे एम आहे ते एम मी एफ ला डिवाइड केलं इथं. का? तर फोर्स अपॉन मास यू विल गेट द ऍक्सलरेशन. म्हणजे ओमेगा स्क्वेअर इक्वल टू ऍक्सलरेशन अपॉन डिस्प्लेसमेंट. ह्याला मी म्हणेन काय माहितीये का? ऍक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. सी हिअर ऍक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. म्हणजे इथून पुढं ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू तुम्ही के अपॉन एम घेणार आणि त्याला तुम्ही म्हणू शकता ऍक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. आणि फक्तच ओमेगा घेतला तर इथं मिळेल तुम्हाला रूट के अपॉन एम. मग त्या ओमेगाला तुम्हाला माहिती आहे 11वी मध्ये पण स्टडी केलाय तुम्ही, 12th रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये पण स्टडी केलाय. दॅट ओमेगा इज नथिंग बट अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी. कारण ओमेगा इक्वल टू 2 पाय अपॉन टी लिहू शकता किंवा 2 पाय एन लिहू शकता. सी हिअर ओमेगा इज नथिंग बट अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी. आता इथं जी तुम्हाला इक्वेशन 3 मिळालेलं आहे, इक्वेशन 4 मिळालेलं आहे, इक्वेशन 5 मिळालेलं आहे, ही तिन्ही इक्वेशन्स मुलांनो सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन्स आहेत. या प्रत्येकाच्या डेरिव्हेटिव्हची ऑर्डर 2 आहे. त्यामुळे इक्वेशन 3, इक्वेशन 4, इक्वेशन 5 यापैकी कोणत्याही इक्वेशनला तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन म्हणू शकता लिनियर एसएचएमचा. आणि या तिन्ही पैकी कोणत्याही इक्वेशनना लिनियर एसएचएम कम्प्लिटली डिस्क्राइब करू शकता. सो इक्वेशन 3 इथं आहे पहा, इक्वेशन 4 दिस वन, इक्वेशन 5 here it is are the second order differential equations of linear SHM. यापैकी कोणतंही एक इक्वेशन तुम्ही जरी लिहिलं तरी चालतं. आता या आर्टिकल वरचा बोर्डला जो क्वेश्चन राहतो तो असा राहतो, सेटअप किंवा ऑप्टेन किंवा डिराइव्ह डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. 2 मार्क्सला हा क्वेश्चन तुम्हाला राहतो. तर या पद्धतीनं ते डिफरन्शियल इक्वेशन तुम्ही डिराइव्ह करू शकता. आता या डिफरन्शियल इक्वेशनचा यूज करून तुम्ही लिनियर एसएचएम कम्प्लिटली एक्सप्लेन करू शकता, कम्प्लिटली डिस्क्राइब करू शकता. म्हणजे लिनियर एसएचएम परफॉर्म करणाऱ्या पार्टिकल जवळ ऍक्सलरेशन असतं ते तुम्हाला ह्या इक्वेशन वरून मिळेल, इक्वेशन 5 वरून ऍक्सलरेशन मिळेल. त्याचबरोबर लिनियर एसएचएम परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलची व्हेलॉसिटी असते, यू कॅन डिराइव्ह दॅट व्हेलॉसिटी फ्रॉम दिस इक्वेशन. म्हणजे या इक्वेशनच्या सोल्युशन मधून तुम्हाला त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन मिळेल, त्या पार्टिकलच्या व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन मिळेल आणि त्या पार्टिकलच्या ऍक्सलरेशनचं एक्सप्रेशन मिळेल. तर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये युजिंग दिस डिफरन्शियल इक्वेशन, दिस वन, युजिंग दिस डिफरन्शियल इक्वेशन we can obtain the expressions for acceleration, velocity and displacement of particle which is performing linear SHM. So with this we are ending this lecture. Thank you.